नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण करंट अफेअर्सचे 10 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर मित्रांनो, आजचा भाग नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जेवढे पण प्रश्न आणि उत्तरे मी सांगणार आहे ते तुम्ही नक्की तुमच्या वहीत लिहून घ्या आणि त्यांचे मल्टिपल टाइम रिव्हिजन पण करत चला. म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये या विषयावरती एखादा प्रश्न जर तुम्हाला आला तर त्याची उत्तरे तुम्ही सहजरित्या देऊ शकता. त्यामुळे त्यांचे रिव्हिजन करत चला. आणि मित्रांनो, तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल म्हणजेच या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. बघूया आजचा पहिला प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 1. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महिला हक्क जागृतीसाठी महतरी न्याय रथ सुरू केला आहे? पहिला आहे ओडिसा, दुसरा आहे छत्तीसगड, तिसरा आहे अरुणाचल प्रदेश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे छत्तीसगड. छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महिला हक्क जागृतीसाठी महतरी न्याय रथ सुरू केलेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ते भूपेश बघेल आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. भूपेश बघेल हे छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री आहे, हे तुम्ही लिहून घ्या. तर या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा पण तुम्ही लिहून घ्यायचा आहे. तर राज्याच्या महिलांना त्यांच्या घटनात्मक अधिकार आणि कायद्यांबद्दल शिक्षित करण्यासाठी महतरी रथयात्रा आयोजित केली जाणार आहे. तर मित्रांनो, ही महतरी न्याय रथ सुरू करण्याचा उद्देश काय आहे तर तो पण तुम्ही लिहून घ्यायचा आहे. तर हा मुद्दा मी जो इथं लिहिलेला आहे तो पण तुम्ही लिहून घ्यायचा आणि लक्षात पण ठेवायचा आहे. काही वेळेला एक्झामिनर फिरवून पण प्रश्न विचारू शकतात, त्यामुळे महत्वाचे मुद्दे पण तुम्ही लिहून घ्यायचे आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 2. सेमीकंडक्टर पॉलिसी लॉन्च करणारे कोणते राज्य भारतातील पहिले राज्य ठरले आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे गुजरात, दुसरा आहे महाराष्ट्र, तिसरा आहे हरियाणा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गुजरात. तर गुजरात हे राज्य सेमीकंडक्टर पॉलिसी लॉन्च करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि 5 वर्षाच्या कालावधीत किमान 2 लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने गुजरात सरकारने सेमीकंडक्टर धोरण जाहीर केलेले आहे. सेमीकंडक्टर धोरण लॉन्च करण्याचा उद्देश काय आहे तर तो 2000 लाख नवीन रोजगार यातून निर्माण होणार आहे, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तर हा मुद्दा पण तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. आणि गुजरात राज्यातीलच सुरत या शहरामध्ये आपल्या भारतातील पहिला स्टील रस्ता पण तयार करण्यात आलेला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आपल्या भारतातील पहिला स्टील रस्ता कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे तर तो गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तसेच गुजरात राज्यातील मोरबी या ठिकाणी हनुमानाचा 108 फूट उंच पुतळा पण उभारण्यात आलेला आहे, तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. आणि त्याचे उद्घाटन आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 3. बांगलादेशातील भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे नितीन गुप्ता, दुसरा आहे मनोज सोनी, तिसरा आहे प्रणय कुमार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रणय कुमार. प्रणय कुमार यांची बांगलादेशातील भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, हे तुम्ही लिहून घ्या. तर मित्रांनो, ज्या पण नवीन नियुक्त्या होत असतात त्यांना पण तुम्ही लिहून घेत चला. स्पर्धा परीक्षांमध्ये 1 किंवा 2 मार्काला असे प्रश्न विचारले जात असतात, तर त्यांना पण तुम्ही नक्की लिहून घेत चला. आणि भारत आणि बांगलादेश या 2 देशांमध्ये 2 युद्धाभ्यास होत असतात. एक म्हणजे बोंगो सागर आणि दुसरा आहे संप्रीती. तर हे 2 युद्धाभ्यास भारत आणि बांगलादेश या 2 देशांमध्ये होत असतात, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. काही वेळेला हे युद्धाभ्यास पण तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात, तर त्यांना पण तुम्ही नक्की लिहून घेत चला. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रकुल खेळांमध्ये कोणत्या खेळाडूने वेट लिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकले आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे विनय कुमार, दुसरा आहे संकेत सरगर, तिसरा आहे रोहित वर्मा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे संकेत सरगर. तर संकेत सरगरने राष्ट्रकुल खेळांमध्ये वेट लिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर जेवढे पण स्पोर्ट असतात त्यांच्यावरती पण स्पर्धा परीक्षांमध्ये नक्की प्रश्न विचारले जात असतात, तर त्यांना पण तुम्ही नक्की लिहून घेत चला. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 5. दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे विनीत सरन, दुसरा आहे ला गणेशन, तिसरा आहे संजय अरोरा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे संजय अरोरा. तर संजय अरोरा यांची दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून
नियुक्ती करण्यात आलेली आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आणि लिहून पण घ्या. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 6. भारत आणि व्हिएतनाम यांच्यामध्ये कोणता लष्करी सराव सुरू झाला आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे विनबॅक्स, दुसरा आहे मैत्री, तिसरा आहे शक्ती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विनबॅक्स. तर भारत आणि व्हिएतनाम या दोन देशांमध्ये विनबॅक्स नावाचा युद्धाभ्यास सुरू झालेला आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, जेवढे पण युद्धाभ्यास असतात त्यांना नक्की तुम्ही लिहून घेत चाला आणि लक्षात पण ठेवण्याचा प्रयत्न करत चाला. स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास 1 किंवा 2 मार्काला तुम्हाला असे प्रश्न बघायला मिळतील, तर त्यांना पण तुम्ही नक्की लिहून घेत चला. तर इथे काही महत्त्वाचे 2 मुद्दे दिलेले आहेत. तर इथे जे महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत ते आपण आता या ठिकाणी बघूया. भारत आणि व्हिएतनाम द्विपक्षीय लष्करी सराव एक्स विनबॅकची तिसरी आवृत्ती चंडी मंदिर हरियाणा येथे 1 ते 20 ऑगस्ट दरम्यान 1 ते 20 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये आयोजित केली आहे. तर मित्रांनो, हा युद्धाभ्यास जो आहे तो हरियाणातील चंडी मंदिर या ठिकाणी होणार आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आणि कोणत्या कालावधीत? तर 1 ते 20 ऑगस्ट या दरम्यान हा युद्धाभ्यास होणार आहे. तर याचे ठिकाण पण तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकते. तर हे ठिकाण पण तुम्ही नक्की लिहून घ्या आणि याचा कालावधी पण लक्षात ठेवा. कालावधी असणार आहे 1 ते 20 ऑगस्ट. आणि 2022 साठी या युद्धाभ्यासाची थीम काय असणार आहे? तर एक अभियंता कंपनी आणि वैद्यकीय पथक म्हणून रोजगार आणि तैनाती असा ह्या युद्धाभ्यासाचा विषय असणार आहे, तुम्ही लिहून घ्यायचा आहे. खूप महत्त्वाचे मुद्दे आहे, व्यवस्थित लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 7. चंदीगडमध्ये अंमली पदार्थ तस्करीवरील परिषदेचे आयोजन कोणाद्वारे करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे अनुराग ठाकूर, दुसरा आहे अमित शहा, तिसरा आहे धर्मेंद्र प्रधान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अमित शहा. तर अमित शहा यांच्या हस्ते अंमली पदार्थ तस्करीवरील परिषदेचे आयोजन केले जाणार आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या ठिकाणी? तर चंदीगडमध्ये, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि अमित शहा हे आपले केंद्रीय गृहमंत्री आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून पण घ्या. अनुराग ठाकूर हे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत. आणि धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जेवढे पण केंद्रीय मंत्री असतात त्यांच्यावरती पण स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जात असतात, तर त्यांना पण तुम्ही लक्ष ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 8. लिम्का स्पोर्टच्या प्रचारासाठी कोका कोलाने कोणासोबत करार केला आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे नीरज चोप्रा, दुसरा आहे ऋषभ पंत, तिसरा आहे रोहित शर्मा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नीरज चोप्रा, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 9. लुलो रोज नावाचा 300 वर्षांतील सर्वात मोठा गुलाबी हिरा कोणत्या देशात सापडला आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे रशिया, दुसरा आहे अंगोला, तिसरा आहे जपान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अंगोला. तर अंगोला या देशामध्ये लुलो रोज नावाचा हा सर्वात मोठा गुलाबी हिरा सापडलेला आहे, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थित लिहून घ्या. आणि याचे काही महत्त्वाचे मुद्दे पण आहे, तर ते पण तुम्ही लिहून घ्यायचे आहे. तर लुलो हा एक प्रकारचा 2A हिरा आहे. 2A हिरा म्हणजे काय? तर याचा अर्थ होतो त्यात काही अशुद्धता नाही. त्यात काही अशुद्धता नाही म्हणजे तो एकदम प्युअर हिरा आहे, तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. आणि लुलो खाणीतून जप्त केलेला हा 5वा सर्वात मोठा हिरा आहे, हे पण तुम्ही लिहून घ्या. हा 170 कॅरेटचा हिरा असून त्याला द लुलो रोज असे नाव देण्यात आलेले आहे. किती कॅरेटचा आहे? तर तो 170 कॅरेटचा आहे, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि त्याचे वजन 34 ग्रॅम इतके आहे, हे पण तुम्ही लिहून घ्या. तर खूप महत्त्वाचे मुद्दे आहे, हे चारही मुद्दे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नक्की लिहून घ्या. यामध्ये 2-3 प्रश्न बनू शकतात, तर त्यामुळे हे मुद्दे पण तुम्ही नक्की लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न.
बघूया आजचा शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 10. दिनेश शहारा लाईफटाईम अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला अभिनय, दुसरा आहे खेळ, तिसरा आहे संगीत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे संगीत. तर हा लाईफटाईम अवॉर्ड जो आहे हा संगीत या क्षेत्राशी संबंधित आहे, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. कोणता अवॉर्ड? तर दिनेश शहारा लाईफटाईम अवॉर्ड, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आजचा करंट अफेअर्स मराठीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी जेवढे पण प्रश्न आणि उत्तरे सांगितलेली आहे आणि महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहे ते तुम्ही नक्की तुमच्या वहीत लिहून घ्या आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चला. कारण की स्पर्धा परीक्षांची काठिण्य पातळी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्यामध्ये एक्झामिनर खूप फिरून प्रश्न विचारत असतात. त्यामुळे हे महत्त्वाचे मुद्दे पण तुम्ही लिहून घ्या आणि त्यांचे मल्टिपल टाइम रिव्हिजन पण करत चला. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि ह्या चॅनलवर नवीन असाल म्हणजेच या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.